नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. संत गजानन महाराज यांच्या पालखीचे उत्साहात झाले स्वागत. श्रींच्या दर्शनासाठी अकोलेकरांचा उत्साह शिगेला. श्रींच्या पालखीच्या दर्शनासाठी डाबकी रोड येथे भाविकांची प्रचंड गर्दी. RRC नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख यांनी घेतले मनोभावे दर्शन. महापालिका बांधकाम विभागाने महासभेत हसविले नगरसेवकांना. डॉक्टर जिशान हुसेन यांचे विजय अग्रवाल यांना दिले चॅलेंज. महापौर नगरसेविकेला का म्हणाल्या खाना खाने बुलाव. विकासाच्या मुद्द्यांवरून निलोफर खान झाल्या आक्रमक. शिवसेना नगरसेवक सागर भारुकांच्या आरोपांनी सभागृह हादरले. काँग्रेस नगरसेवक आझाद खान यांच्या आरोपांची होईल काय चौकशी. आता सविस्तर बातम्या. शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे मंगळवारी सकाळी 7 वाजता शहरात आगमन झाल्यावर शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, सेवाभावी संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. डाबकी रेल्वे गेट जवळ अनोखा हनुमान मंदिर नजीक हजारो भाविक श्रींचे दर्शनासाठी जमले होते. पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून जागोजागी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. गणगण गणात होते हा मंत्र निनादत होता. भाविकांनी माऊलींचे भव्य स्वागत केले. यावेळी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती. शहरात पालखीच्या आगमनाने संपूर्ण शहर भक्ती, सेवा व समर्पणाच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांसाठी विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली. आषाढी वारीनिमित्त श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या शेकडो वारकऱ्यांकरिता आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे. पालखी मार्गावरील आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून विविध ठिकाणी वैद्यकीय उपचार केंद्रे, प्रथमोपचार सुविधा तसेच आवश्यक औषध साठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पालखीच्या विश्रामस्थळी व मार्गावरील परिसरात मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने कीटकनाशक फवारणी, स्वच्छता मोहीम व साफसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. भाविकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी संपूर्ण पालखी मार्ग स्वच्छ करण्यात येत असून प्रशासनाकडून आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी अकोला शहरातील डाबकी रोडवर गजानन महाराज मंदिरात दाखल झाली. यावेळी पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. RRC नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी श्रींच्या पालखीचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले. याप्रसंगी गजानन महाराज संस्थानच्या वतीने पंकज देशमुख यांचे रीतसर स्वागत करण्यात आले. पालखी आगमनानिमित्त डाबकी रोड परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. RRC नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी श्रींच्या पालखीचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले. याप्रसंगी गजानन महाराज संस्थानच्या वतीने पंकज देशमुख यांचे रीतसर स्वागत करण्यात आले. श्री संत गजानन महाराज मंदिराच्या वतीने पालखीसोबत असलेल्या वारकऱ्यांसाठी आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी लिंबू सरबत तर मोहनभाऊ भगत व मित्र परिवारातर्फे थंड पेयांचे वाटप करण्यात आले. या मंगलप्रसंगी मंदिराचे पौरोहित्य श्याम महाराज जोशी व पाडू महाराज जोशी यांनी केले. पालखी सोहळा आणि सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी अनिल दुबे, मोहन भगत, पांडुरंग भोयर, संतोष सहारे यांच्यासह रामभक्त हनुमान मंदिर, श्री शिव साम्राज्य प्रतिष्ठान, काळूमाता मित्रमंडळ, कालंका माता मित्रमंडळ, ज्ञानेश्वर मंदिर आणि सेवाधारी समस्त डाबकी रोडवासी भाविक भक्तांनी परिश्रम घेतले. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने महासभेची घोर फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
नगरोत्थान महाअभियानांतर्गत आधीच पूर्ण झालेल्या एका रस्त्याचे काम मंजुरीसाठी महासभेसमोर आणून कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारण्याचा बांधकाम विभागाचा डाव विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन यांनी हाणून पाडला आहे. विशेष म्हणजे ज्या कामाची किंमत अवघी 12.5 लाख रुपये होती त्याचा प्रस्ताव तब्बल 1 कोटी रुपयांचा दाखवून मोठा घोटाळा करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला आहे. नगरोत्थान महाअभियानात संबंधित रस्त्यावर डांबर रिन्युअल कोट देण्याचे काम आधीच पूर्ण झाले होते. मात्र महापालिकेच्या बांधकाम विभागाने हे काम लपवून ठेवत याच रस्त्याचे काम नवीन असल्याचे भासवून ते मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवले. महासभेत चर्चा सुरू असताना महापालिकेच्या अभियंत्यांनी हा रस्ता आगामी 2 ते 3 महिन्यात पूर्ण केला जाईल अशी खोटी माहिती अजय गुजर यांनी सभागृहाला दिली. सभागृहाची फसवणूक होत असताना नेमके काय झाले पाहूया आरआरसीचा हा विशेष वृत्तांत. कार्योत्तर मंजुरी घेण्यासाठी पहिले मंजुरी घ्यावी लागते. प्रशासनाचा खुलासा ऐकण्याच्या पहिले तुम्ही बोलले आणि प्रशासन का बोललं नाही असं सांगणं योग्य थोडी आहे. ये तो मैं नीरज भाऊ, ये तो बहुत खुशी की बात है कि पुराना जमाना नहीं था सभागृह नहीं थे जब लिखी जाती थी मिनट्स, ज्यादा से ज्यादा 11:43 से 11:30 को मीटिंग शुरू हुई, 12 मिनट की रिकॉर्डिंग निकाल के देखना है. अभी माननीय सभापति महोदय का बोलना यह है कि प्रशासन ने अपना खुलासा किया ही नहीं, वो बोलने वाले थे, तुमने पहले बोल दिए. 12 मिनट की रिकॉर्डिंग देखिए, गुजर साहब का जवाब पूछे. मैंने स्पेसिफिकली पूछा था रोड बन चुका क्या, तो कितने दिन में बनेगा, तो 15 दिन में नहीं बनेगा, आपकी अनुमति के बाद में सभागृह ने का ठराव पास किया तो 3 महीने के अंदर बनेगा. मेरा वापस से बोलना है, मैं वापस बोल रहा हूं. मैं ये जो बात बोल रहा हूं ये अगर गलत और झूठी निकली तो आज पद से राजीनामा देने को तैयार हूं. नहीं तो सभापति महोदय ने बोलना कि सभागृह नेता गुजर साहब ने जो बोले उन्होंने राजीनामा दे. झूठ. ये विषय क्रमांक 2 है ना अध्यक्ष, इसके बारे में कुछ मालूमात प्रशासन को बोलना. हमको क्या है, पहले ऐसा लिखा हुआ था कि 24-25, 25-26 की निधि है. 24-25, 25-26 की निधि में डामर रोड के बारे में कुछ बात की थी. अब आज पत्र ऐसा है कि वहां पे काँक्रिटीकरण करना है, काँक्रिटीकरण करने की परवानगी दो. गुजर साहेब त्यांना माहिती द्या. सन्माननीय सभागृह, सदर काम हे मूळतः नगरोत्थान महाअभियान 25-26 अंतर्गत सोनी कॉलनी मधलं काम मंजूर होतं. या कामाची किंमत 10 लाख डांबरचा रिन्युअल कोट होता, कार्पेट सील कोट एवढाच कोट होता. त्या ठिकाणी सीवर लाईन टाकल्यामुळे त्याचा बेस फाउंडेशन हा पूर्णतः विस्कळीत झाला. त्याच्यामुळे कॉन्क्रीट रस्ता आणि स्थानिक नागरिकांची कॉन्क्रीट रस्त्याची मागणी आहे. तर तो कॉन्क्रीट रस्ता जर करायचा असेल तर सब सरफेस उसका स्ट्रांग होना जरूरी है. और पहला जो प्रोविजन था वो केवल 10 लाख की थी और रिन्युअल कोट था, उसमें कोई भी बेस की प्रोविजन नहीं थी, इसलिए कॉस्ट डिफरेंस आ रहा है. सेम केस इज विथ इसके लिए, सेम वही केस के लिए, इसलिए बड़ी कॉस्ट का डिफरेंस आ रहा, इसलिए महासभा के सामने रखा. तो जो एक 10 लाख का रोड था, एक 12.5 लाख का रोड था, वो रोड का कॉस्ट बढ़ गया. इसके लिए हम चाहते कि हम महासभा की परवानगी ले, ताकि वो काम जो पहले 24-25, 25-26 में डामर का था उसको अभी हमको काँक्रीटीकरण करना है. ये मुद्दा है. महासभा अगर परवानगी देंगी तो हम आगे कर लेंगे. ये कितने दिनों में काम हो जाएगा, ये होईल का, पण ते कितना समय लगेगा. हेलो, आपकी मंजूरी के बाद में पहले काम कैंसिल करना पड़ेगा और उसको टेंडर प्रोसीजर करके करना पड़ेगा. अब एक मिनट आजाद भाई 1 मिनट, बहुत गंभीर विषय है, 2 मिनट मेरी बात सुन लो. अभी गुजर साहब का बोलना यह है कि वो काम जो पहले 10 लाख और 12.5 लाख 22.5 लाख का था, वो काम आप हमको मंजूरी दो और मंजूरी देने के बाद में 2 से 3 महीने में हम उसको काँक्रीटीकरण करके दे देंगे.
आयुक्त महोदय, ये मैं आज सुबह वहां जाने के पहले, यहाँ आने के पहले, एक मिनट, इसमें का एक मिनट, आप बोलिए, मुझे बोलिए, बीच में मत बोलिए। ये जो रोड है, इसका मैं अभी आपको सर्वसाधारण सभा में हर सदस्य को, अपने ग्रुप होगा तो व्हाट्सएप पे डालता, ये कांक्रीटीकरण हो चुका है। वहां पे एक रोड बना हुआ है, आज एक मिनट, वो रोड वहां पे बना हुआ है, आज का जीपीएस टैग फोटो में लेकर आया हूं मेरे पास, 23 जून 2026 सुबह 9:25 जीपीएस टैगिंग के साथ में। यहां पे मौजूद किसी को भी अगर शंका होंगी तो साथ में भी चल सकता है। तो अब हमारे दिमाग में एक सवाल आता है कि ये काम अगर पहले हो चुका, डामरीकरण का प्रस्ताव होता नगर उत्थान में, उसको कांक्रीटीकरण प्रशासन बोलता कि हमको करने की परवानगी दो, और आगे जाके वो पिछला बिल निकलेगा नहीं निकलेगा पता नहीं, एक और बिल निकालने के लिए पास में आ गए। हमारे दिमाग में शंका ये आती कि जो बना हुआ रोड है उसका वापस बिल निकाल रहे क्या, ये पहला प्रश्न है। दूसरा प्रश्न ये है कि डामरीकरण से कांक्रीटीकरण करने का अगर निर्णय लेना है और काम हो चुका है, तो प्रशासन ने किसी स्थायी समिति की, आम सभा की परवानगी ली थी क्या? जे साईज त्याच्यामध्ये ठरली, पहिल्या कॉन्ट्रॅक्टरनी कोण काम केलं, कशासाठी केलं, तो रस्ता खराब होता की चांगला होता, याच्यासाठी तुम्हाला अनेक मार्ग आहेत। ज्या दिवशी या रस्त्याचं पेमेंट निघेल त्या दिवशी तुम्ही माहितीच्या अधिकारातून त्याला घ्या, किंवा त्याला जर जास्त पैसे दिले गेले, हे सगळे मुद्दे भ्रष्टाचाराचे काम सुरू होण्यापूर्वी कसे होऊ शकतात। सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी विरोध केला पाहिजे, जे आमचं चुकलं त्याला, पण सभागृहाची दिशाभूल करू नये की प्रशासन सगळं काही चुकीचं करते आहे आणि आम्ही ते उघड्या डोळ्यानं पाहतोय, असं नाही आहे। आणि म्हणून आयुक्त साहेब, माझी विनंती आहे की यामध्ये तुम्हाला ज्याची मान्यता लागत असेल, नव्याने तुम्ही आता प्रस्ताव ठेवला, त्याच्यावर आम्ही विचार करून योग्य तो निर्णय देऊ। धन्यवाद। शहराचा संतुलित विकास व्हावा, अविकसित प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकास करावा अशी मागणी काँग्रेस नगरसेवक निलोफर खान यांनी महापौरांना आज महासभेत केली। यावेळी महापौरांनी खासदार आणि आमदारांची मदत घेत विकास सुरू असल्याचे सांगत काँग्रेस नगरसेविकेला काँग्रेस आमदाराकडे विकास निधी मागण्याची सूचना दिली। महापौर मैडम, मुहर्रम कब मिलेगा मुझे? लास्ट मीटिंग में भी मैंने बताया था, और अभी ये महीना ये एक्चुअली मैडम, हेलो, आप तक आवाज नहीं आ रही शायद मेरी। मुहर्रम नहीं बोला मैंने, मुहर्रम बोला मैंने, मुहर्रम। मुहर्रम हमारा है, वो आप टेंशन मत लो। हाँ, उसको आपको कमेंट करने की जरूरत नहीं है उस पर। तो ये कब मिलेगा? लास्ट मंथ भी मैंने बोला था, लास्ट मीटिंग में भी बोला था मैंने। कमेंट नाही केली, प्रभाग क्रमांक 1 कमेंट नाही केली त्यांनी, कमेंट नाही एक केली त्यांना, तुम्ही मुरुम म्हटलं ना, त्यांना ते ऐकायला गेलं तसं। हाँ, कमेंट तो नहीं केली। हाँ, ठीक है ना। तो मैं आपको यही बोल रही हूँ कि आपका लास्ट मीटिंग में भी हुआ था, आपको मैंने पर्सनली भी इनवाइट किया था, आप सबके महापौर है, तो हमारे प्रभाग क्रमांक 1 में आप कब विजिट करेंगे मैम? कब विजिट करेंगे आप? कब? हाँ, कोई एक मुझे बता दीजिए कि हाँ, 1 दिन, 2 दिन, महीना भर, साल भर। आप तो- बुलाओ ना, खाना खाने के लिए आऊंगी अरे ना, बिल्कुल, खाना भी खाएंगे और आपके प्रभाग। यू ऑल आर मोस्ट वेलकम फॉर डिनर। बट मैं आपको ये पूछ रही हूँ कि आप विजिट करिए, और आप महापौर सबके हैं, तो हमारे प्रभाग क्रमांक 1 में भी आप विजिट करिए। अभी फिलहाल पानी की भी काफी प्रॉब्लम है, आप शायद मीडिया फॉलो करते हैं, आई गेस, आई डोंट नो। नहीं, टैंकर चालू आहेत ना, और मागा ना तुम्हें और टैंकर। घंटा गाड़ी के बारे में अपनी बात हुई थी लास्ट टाइम, आपने बोला था छोटे ई व्हीकल्स आप हमारे डोर टू डोर भेजेंगे, वो अभी तक नहीं प्रोवाइड किए गए। नाही, अजून चालू व्हायला वेळ आहे, चालू झाला की नक्कीच मिळेल ताई। क्या बोला सर आपने? अरे बिल्कुल टास्क है, बिल्कुल टास्क है, नगर सेवक है हम भाई, इतना ठीक तो आहे, हमारा ठीक आहे ताई। हाँ। आणि पाण्याचं जे बोलले तुम्ही, तर आपले टँकर आहेत ना, तुम्ही मागवा ना। टैंकर मांगवा, ठीक है, बट उनको मीठे पानी का वो कब मिलेगा? लाइन वगैरह कब हमारा प्रभाग क्रमांक 1 सुधरेगा? करू ना, कब? आता आप करू। रिकंस्ट्रक्शन रोड्स पे किए जा रहे हैं, आप आपकी निधि इधर उधर वेस्ट। हमारे प्रभाग क्रमांक 1 में भी टैक्स भरता है पूरा, ठीक है, वो पूरा वहां के स्लम एरिया सारा टैक्स भरता है। जितना टैक्स आपके इधर के लोग भरते हैं ना, उतना टैक्स हमारा प्रभाग क्रमांक 1 भरता है। तो उसके लिए आप कहां से, आप क्या करेंगे? अभी तक तो कुछ नहीं है, हमारे प्रभाग क्रमांक 1 की नालियां तक नहीं सुधर रही है।
लोग हम चिल्ला चिल्ला के परेशान हो गए यहाँ पर, वो लोग थोड़ा वहाँ से निधि है ना स्थानिक आमदार को भी बोलना पड़ता दीदी, हमारे इधर हमारे आमदार देते निधि, इसलिए क्लीन रहता। लेकिन आप थोड़ा इस पे- थोड़ा इस आप पे- बोलो ना। नहीं नहीं, हम आप इस पे थोड़ा सा ना महानगर पालिका का निधि कितना आता हमको, जितना आपको आता उतना हमको मिलता। हमारे इधर के विकास पुरुष दो है, खासदार साहब है, आमदार साहब है, पूर्व में आमदार साहब है, हमारे आमदार वो साहब- उधर हमारे के आमदार साहब पूर्व तो के कर रहते रहे- कर हुए ही भी रहे वो हैं। हमारे इधर हमारे पश्चिम आमदार में भी साहब ने जितने पश्चिम में वादे भी वो किए, हमको उतने निधि वादे- दे रहे। सर मैम हमारे थोड़ा आमदार सा आप साहब पूर्व आपके जो आमदार भैया साजिद बात- भैया मैं- है मेरी ना, बात तो उनसे करने भी दीजिए। बात कर लो। थोड़ा थोड़ा तो निधि उनको मैं- भी मैं बोलो आपको- ना आप देने के लिए। आप बात सुन ही नहीं रहे मेरी। मैं आपको वही बात बता रही हूँ कि हमारे आमदार साहब ने जितने वादे किए वो सारे पे खरे उतर रहे हैं। आप हर बार मीटिंग में यही बोलती कि हमारे वार्ड का विकास नहीं है, हमारे वार्ड में ये तो नहीं वो है, तो हमारे कर ही रहे वार्ड ना, में वो वो तो कर नहीं। ही नहीं- आपकी पूरी बात बराबर है, हमारा वार्ड है ही आपकी उतना बात slum बराबर वार्ड। है, हमारा पर slum है, आपके प्रभाग क्रमांक मैं वही एक बोल रही ना, हमारे एरिया इधर है। जो समस्या रहती ना वो हमारे आमदार साहब करके देते, आमदार साहब करके देते, खासदार साहब करके देते। आप भी आपके स्थानिक आमदार है आपको जो अपने फंड मिलता हमारे है, भी आपके फंड में हमारे कर भी सकते हैं ना। स्थानिक आप- आमदार जो है आप- साजिद भैया, नहीं साजिद भैया को बोलो ना। आप आपके फंड में क्या यूज दे रहे हैं हमको? आपका मैं तो आपसे बात करूंगी, आप महापौर तो सभी के हैं विशाल ना। भैया हमारे आप भी हर आमदार वार्ड के साजिद महापौर भैया हैं। ही है, स्थानिक आमदार हमारे भी साजिद भैया ही है। मान के रखो ये बात साजिद खान सर का। महापालिकेत नेहमी चर्चेत राहणारे शिवसेना नगरसेवक सागर भारुका यांनी आज महासभेत मोठा धमाका केला। त्यांनी थेट आयुक्तांवर गंभीर आरोप करत त्यांची कागदपत्रेच दाखविली, त्यामुळे सभागृह पूर्णपणे स्तब्ध होते। भूमी अभिलेख विभागातील निलंबित अधिकारी आणि महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी हा ओपन स्पेस घोटाळा केल्याचा आरोप सागर भारुका यांनी केला। पाहूया नेमके सागर भारुका काय म्हणाले। रुक्मणी नगर मेरे प्रभाग में आपने एक लेटर दिया, ऑर्डर दिया, नोटिस दी कि ये महानगर पालिका की जगह ये ओपन स्पेस है, बराबर। 2015 में माननीय आयुक्त साहब ने वो वापस ऑर्डर दिया कि नहीं ये महानगर पालिका की जगह नहीं है, ये आपके मालकी की हक की जगह, आप वापर सकते, ठीक है। और तीसरी बार जब ये अभी चौकसी निकली, समिति आके गई हमारी कि 132 नक्शे गायब है, ओपन स्पेस गायब है, तो आनंद फानन में ये मेरा आरोप है, मेरा कहना है। अब आयुक्त साहब कुछ बोल रहे नहीं तो मैं डायरेक्ट बोलूंगा, बोलना चाहिए, साहब ने जवाब देना चाहिए। वो चौकसी आने के बाद अब तीसरी बार आयुक्त महोदय अपना ऑर्डर बदल कर कहते हैं कि नहीं ये तुम्हारे मालकी के हक की जगह नहीं है, ये हमारे महानगर पालिका की है। ऐसा हो सकता है क्या? ये 3 ऑर्डर है, ये 2024 का माननीय आयुक्त साहब, ये घाटोलकर साहब की है, घाटोलेकर साहब की है, ये 2025, ये 8 तारीख, ये महीने की 8 तारीख, आज से 15 दिन, 2026, ये आयुक्त लाने साहब। ऐसा कैसा हो सकता है? कौन कौन अधिकारी इसमें शामिल है? मैं आप लोगों को विश्वास के साथ में कहता, इस प्रकरण में जो कोई भी अधिकारी शामिल है मैं उनके खिलाफ कंप्लेंट दूंगा, सिविल और क्रिमिनल दोनों कंप्लेंट दूंगा मैं इनके खिलाफ, क्योंकि ये अकोला शहर के 1000 करोड़ रुपए का घोटाला है मनपा प्रशासन का, मैं डायरेक्ट आरोप लगा रहा हूं। इनकी मिलीभगत है और वो ओपन स्पेस मेरे प्रभाग का जो है वो तो मैं खाली करा के रहूंगा, यानी खड़ा के रहूंगा। आज मगर वो भूमि अभिलेख में से वो मालक ने उसके नाम का 7/12 भी बन जाता, वो माल के हक भी दिखा सक रहा। अभी हमारा एक वो पवार साहब करके एक अभी उसके ऊपर गुना दाखल हुआ है, वही नकली कागज में। माननीय महापौर महोदया, सन्मान्य सदस्य सभागृहामध्ये अतिशय बेछूट बेलगाम आरोप करत सुटलेले आहेत। कोणताही विषय सभागृहाच्या पटलावर नाही, पडलावर नाही ज्या आहे साहेब। एक मिनिट, ज्या विषयासंदर्भात ते बोलत आहेत तो विषयच मला समजलेला नाही। ते यापूर्वी मला या विषयासंदर्भात कधीही बोललेले नाहीत। त्यांचं काही माझ्या पत्र साहब आपने 8 तारीख निदर्शनास 8 नाही। तारीख को तुमने इसको शाम में इसके ऊपर उसको नोटिस भेजे कि ये तेरा सन्मान्य महापौर महोदया, सन्मान्य सदस्यांना कृपया आपण पालिका की जगह है,
या अब 9 तारीख से तुम सभागृहामध्ये छुट्टी पे चले गए। तात्काळ त्यांना या हम विषयावर तुमको कहाँ चर्चा से बंद मिलेंगे, कहाँ से करण्यासाठी डिस्कशन करेंगे, आदेशित कहाँ से बात करावे. करेंगे आपसे? आप आणि अकोला में ते available कशाबद्दल नहीं है, बोलतायत? 15 दिन की लीव पे है. सन्मान्य हम सदस्य कहाँ से कशाबद्दल मिलेंगे बोलतायत आपसे? त्यांनाच कब कळत नाहीये. डिस्कशन करेंगे हम तुम्हारे से? हमको मी बात करने को समय तो ना आपका. माझी सभागृहाला विनंती आहे, सन्मान्य सदस्य अतिशय बेछूटपणे बेलगामपणे इथं बोलत सुटलेले आहेत. सागर भारुका यांनी ज्या जमिनीचा उल्लेख केला ती कधी सरकारी होती, कधी ती खासगी होती, तर पुन्हा ती सेवक सागर भारुका यांनी RRC न्यूजला दाखविले. त्याचबरोबर सागर भारुका यांनी RRC न्यूजने ओपन स्पेस घोटाळा जनतेसमोर आणल्यानंतर त्यांनाही कागदपत्रे मिळाल्याचा दावा केला आहे. पाहूया नेमके काय आहे प्रकरण. पर जनता के प्रश्न रख रहा था मनपा में आज जनसभा थी, उसमें आयुक्त तो अनजान बन रहा है. ये कागज है तीनों ऑर्डर के ऊपर माननीय आयुक्त लाने साहब की सिग्नेचर है. 2024 का ऑर्डर लाने साहब का है, 2025, 26, ये तीनों कॉपी रहने के बाद मैं जब ये विषय पे बात कर रहा है, मनपा में क्वेश्चन कर रहा है, तो आयुक्त साहब अनजान बन रहे हैं कि क्या बात कर रहे हैं आप. 10 करोड़, 100 करोड़, 1000 करोड़. तो हमारे विभाग से, नगर रचना विभाग से अकोला महानगर पालिका के ओपन स्पेस गायब हो गए, चोरी हो गए. ये बाहर वाले कर नहीं सकते जब तक कि हमारे अधिकारी उसमें इन्वॉल्व नहीं है. मिली भगत के बिना अपने नाम पे नहीं कर सकते. ये बहुत बड़ा फ्रॉड हुआ है अपने प्रभाग में 12 नंबर में. दीनदयाळ अंत्योदय योजनेत बांधलेल्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानात बेघरातील नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधा, जेवण आणि त्याचबरोबर येथील देखभाल दुरुस्तीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आज काँग्रेस नगरसेवक आझाद खान यांनी महासभेत केला. त्यांनी नेमके महासभेत काय म्हटले ते पहिले पाहूया. ये आपका विषय हो गया. तो 2020 में ये जो कॉन्ट्रेक्टर ने बिल निकाला तो ये तो लॉकडाउन लगा था. गंभीर विषय है. कोई लोग नहीं, वहां पर मैं जाके आया, वहां पर अभी वीडियो देख लो, आप सुनना है हुआ तो आपको, मैं खुद जाके आया वहां पर. ये देखो क्या बोलती ताई, क्या बोलती देखो, वो खुद देखे. वहां कोई लोग नहीं है, सिर्फ 20 लोग है वहां पर, 20 लोग है वहां पर. और 20 लोग वो भी कहाँ के, कर्नाटक, झारखंड के. उनका आधार कार्ड है, इनके पास में कोई इसका व्यवहार नहीं है. 2000, अरे आप पूरी मेरी बात समझो. मैं, अरे देश के नहीं, ऐसा नहीं ना. अरे भी तुमको जब उसके अंदर GR पढ़ लो आप, नागरिक उसके अंदर नागरिक शहर के होना, देश के मान लिया तो लोग तो होना वहां पर. वो जो है ये फंड निकला तो इसकी मेरे को जानकारी तो होना ना पूरी भाई. इसके अंदर जानकारी आयुक्त साहब तुमच्या अंडरटेकिंग मध्ये चालते है. तुम ये बताओ सर आयुक्त साहब मेरे को, ये इतना पेमेंट लिखा 2020 में तो लॉकडाउन था. फिर पेमेंट कहाँ से निकला है? 11,26,750 रुपए लॉकडाउन लगा था ना 2020 में. तो 23 मार्च को लॉकडाउन लग गया. तो फिर ये बिल कैसा निकला 23 मार्च के बाद में? 24 या 25 मार्च के दिन ये बिल कैसा निकला? सुन लो जी, ये नहीं, ये पेमेंट कैसा निकला? अरे भाई ये पेमेंट निकला, इसकी बात कर रहा. ये तुम्हारा विषय नहीं है बांधकाम का. ये पेमेंट निकला. ये किरान जो महिला बचत गण है, किरान महिला बचत गट जो है, उसका मेरे को जवाब दे. उसने पूरा कागज देने को बोला ना मेरे को. सन्मान्य महापौर महोदया, के कागज दे दिए. काँग्रेस नगरसेवक आझाद खान यांनी बेघर नागरिकांना योग्य ते पोषण भत्ता मिळावा, त्यांच्या हक्कांवर कोणी गदा आणू नये यासाठीचा हा लढा आहे. गरिबांच्या ताटातील कोणी अन्न ओढून घेऊ नये यासाठी आझाद खान यांनी अतिशय तळमळीने हा मुद्दा महासभेत उपस्थित केला. इतकेच नाही तर त्यांनी स्वतः बेघर निवासस्थानाला भेट देत सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी जाण्याची गरज व्यक्त केली. ज्यांनी कोणी नाही त्यांच्यासाठीची ही सोय चांगली आहे, पण त्यात होत असलेला भ्रष्टाचार हा लाखो रुपयांमध्ये असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नगरसेवक आझाद खान यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करत गरिबांना न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली. लाखो रुपयांच्या या घोटाळ्याची चौकशी करण्याची गंभीर मागणी आझाद खान यांनी केली आहे. या प्रकरणात निविदा प्रक्रियेला का बायपास केले आणि खरोखर इतके लोक तिथे राहतात काय, हा संशोधनाचा विषय आहे. विषय था जिस पे आपको रोक दिया गया? मेरे को इसलिए रोक दिया गया, जो संत गाड़गे बाबा योजना, बेघर योजना जो निवासी था, तो उसके अंदर अत्यंत कालाबाजारी है, अत्यंत कालाबाजारी है. और इसके अंदर विषय के अंदर ऐसा ये 4.5 कोटी का आशियाना बना बेघर घरों के लोगों के लिए रहने के लिए. वहाँ रह रहे झारखंड के लोग, उड़ीसा के लोग, मध्य प्रदेश के लोग रह रहे, शहर के लोग रह रहे नहीं. और जो 90 रुपये ये लेते थे पर व्यक्ति, तो 80 लोगों का ये रोज का पेमेंट निकाल रही है. तो 2020 में लॉकडाउन लगा था. उनको मैंने ये सवाल पूछा कि
कि भी 2020 में तो लॉकडाउन लगा था, फिर तुमने इसका पेमेंट कैसा निकाले? तो इन्होंने पहला पेमेंट निकाले 11,26,750। अब 21 में निकाले 13,54,719 रुपये। और 2022 का पेमेंट निकाले इन्होंने 18,71,290 रुपये। और 23 में निकाले 14,47,131 रुपये। और 24 में निकाले 24,44,396 रुपये। और सन 25 में निकाले 25,98,245 रुपये। और अभी चालू मई से लेके 26 तक 6,32,167 रुपये ये निकाले। कोई इसका निविदा नहीं इनके पास में, न कोई इसको दिया। कौन थे? ये था किसान महिला बचत गट। इसने इसका मैंने पूछा भाई बायोडाटा 80 लोग जो तुम पाल रहे हैं तो वो तो बताओ। और जो संस्था के लोग फ्री में डाल रहे हैं ये सिर्फ बिल पर है, ये पैसा गीसा निकाल रहे, इसका कोई इनके पास में लेखा है ना जोखा है। पर व्यक्ति 190 रुपया ले रहे ये, बाकी उसको कोई मीनिंग नहीं है। उनको मैंने बोला 7 साल का ये पेमेंट निकला तो कैसा निकला? टोटल अमाउंट निकली 1,15,00,000 रुपये। अभी लगभग 7 साल में इन्होंने निवेदा कोई यानी इसका 80 लोगों का पेमेंट निकल रहा। और जबकि ये 80 लोगों का पेमेंट निकल रहा, पर व्यक्ति 190 रुपये से निकल रहा, तो फिर पेमेंट अभी लोगों निकला तो कैसी संस्था फिर 80 लोगों का बायोडाटा बताओ। दूसरी संस्था उनको खाना परोस रही, सब परोस रही, और ये इसका बिल निकाल रहे। तो मेरे को रिकॉर्ड बताओ ना भाई, तुम दे रहे तो वहाँ पर 80 लोग कौन थे बताओ ना, वहाँ पर खाना खिला रहे तो वो भी नहीं बता रहे ना, ये भी नहीं बता रहे। इसलिए इनको सब गृह में रोका गया। और इसके अंदर आदेश आयुक्त साहब ने बोले भी थे इनको आदेश दिए थे 27/11/2025 को बेघर निवास अकोला इथे फूड क्वालिटी तसेच बाकी प्रॉपर्टीचे चेक करण्यासाठी 5 लोकांची समिती करण्याचे सूचना दिल्या आहेत। तसेच या समितीने दर 15 दिवसाचे बेघर निवारणा सपने करण्यात यावी याची सूचित केले। और इन्होंने जो 4.5 कोटी का बनाया तो मैंने वीडियो निकाला वहाँ पर, बोलते बहुत स्वच्छ बनाइए। 4.5 कोटी का जो वीडियो निकाला वहाँ पर मैंने बनाई इन्होंने, तो आपको मैं बताऊँगा इसके बारे में। तो वीडियो दे देना हमको वो आपको मैं वीडियो दे दूँगा वो। तो इन्होंने क्या किए, इसका मेरे को लेखा जोखा दे रहे नहीं। 80 लोगों का बोलते पेमेंट निकला तो मेरे को पता नहीं कौन है इन्होंने, मैं इतना मेरे इतना बोलना है बस। शहरात महामानवाचा 50 फूट उंच पुतळा उभारण्यात येत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे। यासाठी एक समिती गठीत केली पाहिजे। तसेच महानगरपालिकेत दिव्यांग कक्ष पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मनोज पाटील यांनी सभागृहात केली। आज महानगरपालिकेची आमसभा झाली। सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्या सभागृहासमोर मांडल्या। दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक मनोज पाटील यांनी दिव्यांगाच्या समस्या सभागृहासमोर मांडून एक आदर्श निर्माण केला। सर्वात आधी त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 50 फूट उंच पुतळ्याच्या उभारणीच्या प्रस्तावाचे स्वागत केले। यासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना केली। तसेच महानगरपालिकेत येणाऱ्या दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, हे लक्षात घेता मनपामध्ये पुन्हा एकदा दिव्यांग कक्ष सुरू करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली। यासोबतच दिव्यांगांचा भत्ता 1,200 रुपयांवरून वाढवून 1,500 रुपये करावा आणि दिव्यांगांना रोजगारीसाठी शहरात 284 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी त्यांनी लावून धरली। या दोन्ही मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। तसेच आपल्या प्रभागातील नालेसफाईच्या समस्येकडेही मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, कारण यापूर्वी स्वच्छतेच्या अभावी प्रभागातील लोकांच्या घरात पाणी शिरले, त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकडे मनोज पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले। त्याच्यात मी त्यांना पूर्णपणे सहमत आहे। ज्या व्यक्तीच्या नावानं ही योजना आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे त्यांच्या एका नावाने फक्त एकच हॉल आहे सांगितले, एकच हॉल आपल्या इथं उपलब्ध आहे पुरा महाराष्ट्रात। हे खूप मोठी गोष्ट आहे, म्हणून त्या हॉलसाठी हा निधी तिथं उपलब्ध व्हायला पाहिजे। आणि त्याचा उपयोग हा खरोखर की गेल्या 9/2/2026 एक निवेदन मी दिलं होतं। त्याच्यानंतर त्याच्या आधी मी 6/2/2026 एक निवेदन दिलं होतं की आपल्या महानगरपालिकेच्या आत एक दिव्यांग कक्ष होतं, अपंगाचं कक्ष होतं। ते कक्ष आपल्या महानगरपालिकेतून आवारातून काढून दूर करण्यात आलेलं आहे। त्या दिव्यांगांना, त्या अपंगांना तिथं काही अडचण आली तर वापस त्यांना आपल्या महानगरपालिकेमध्ये यावं लागते आणि ते अडचण सोडवा लागते आणि परत त्या ऑफिसमध्ये जावं लागते। ते असे का केले यासाठी मी ते निवेदन दिलं होतं। त्यानंतर दिव्यांग जो बेरोजगार भत्ता आहे हा आपला महानगरपालिका 1200 रुपये देते। 1200 रुपयेचा हा 1500 रुपये व्हावा हे या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे। आणि याच नंतर
हे योजना सुद्धा आहे. त्यानंतर दिव्यांग योजना, दिव्यांग रोजगार योजनेसाठी 284 स्क्वेअर फुटाची जागा आपण फुटपाथवर त्यांना रोजगारासाठी देऊ शकतो. हा एक GR आहे. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी मी 2-2, 3-3 निवेदन आपल्याला दिले, तरी याच्यावर कुठलीच कारवाई याच्यावर झाली नाही आहे. म्हणून माझं असं तुम्हाला वैयक्तिक मत आहे की बा दिव्यांग म्हणजे काय पहिले आपण एक समजून घ्यायला पाहिजे. हा दिव्यांग जो शब्द आहे, आधी या दिव्यांगाला अपंग म्हणत होते, पण दिव्यांग हा शब्द जो आहे ना, हा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा इथं संबोधित केलेला आहे, त्यांनी दिलेला आहे. हा दिव्यांग शब्द म्हणजे ज्याला 2 हात नाही, ज्याला 2 पाय नाही, ज्याला चालायला अडथळा होतो, ज्याला चालायला आधार लागतो, बसायला आधार लागतो, उठायला आधार लागतो, अशा व्यक्तीला दिव्यांग आपण असं म्हणतो. पण तुम्ही दिव्यांग म्हणून फक्त त्याला हात नाही, पाय नाही म्हणून समजू नका. या इतिहासात पाहून घ्या तुम्ही, जर चांगल्यात चांगल्या एकदम मजबूत समाजातल्या मजबूत माणसाने आत्महत्या केली आहे, पण कुठल्या दिव्यांगाने आजपर्यंत आत्महत्या केली नाही, याची कंडिशन आहे. माझं तुम्हाला वैयक्तिक वारंवार विनंती आहे आणि मी निवेदन दिलेलं आहे, या कॉपीमध्ये जोडलेलं आहे. मी तुम्हाला परत सांगतो, दिव्यांगाला आंदोलन करायला लावू नका. त्यांच्या सगळ्यात अगोदर त्यांचं जे सभागृह आहे, ते सभागृह वापस आपल्या महानगरपालिकामध्ये आणा. ज्यांचे जे हाल होत आहेत ते हाल त्यांचे होणार नाहीत. इथून आपण सुरुवात करावी. आणि आयुक्त महोदय, आपण आणि सर्व सत्ताधारी पक्षांनी आणि आपण सर्वांनी दिव्यांगासोबत आहो हे इथे आज दाखवून दिलं पाहिजे. आमची लढा हा अगोदरपासूनच दिव्यांगासाठी आहे आणि दिव्यांगासाठी आम्ही लढत आलेलो आहोत आणि लढत राहू. परंतु हे जे 4 मुद्दे आहेत, या 4 मुद्द्यावर कुठल्या तरी एका मुद्द्यावर आपण तात्काळ लवकर कारवाई करावी आणि बाकी मुद्द्यावर टप्प्याटप्प्याने कारवाई करावी, ही या ठिकाणी मी विनंती करतो. तरीही आता मी निवेदन देणार नाही. परत मला मग तुम्ही म्हणसान की या विरोधात आहे, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की या ठिकाणी दिव्यांगाचं जे कक्ष होतं ते वापस महानगरपालिकेत आणा. तो त्यांना जो त्रास होता तो त्रास त्यांना होणार नाही. शहराचा समतोल विकास करण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध असून विविध प्रस्तावांना मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिली. अकोलेकरांच्या हिताचे निर्णय महासभेत घेण्यात आल्याचे विजय अग्रवाल म्हणाले. महापालिकेच्या बेघर निवारा बांधकाम करणाऱ्या ठेकेदारास 1 कोटींचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. इतकेच नाही तर महिला व बालकल्याण समितीच्या सभेत मंजूर कामांना मान्यता देण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विकास कामांबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. तर अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला गेला. आजच्या मीटिंगमध्ये काय काय झालेलं आहे? पहिले तर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक निधी उपलब्ध होणार आहे, मी त्यांना पूर्वी सांगितलं. 2016ला जो धनश्री देव माझी मिसेस जो होती, तिने एक सुंदर असा प्रस्ताव बाबासाहेब आंबेडकर खुल्या नाट्यगृहाचा सादर केला होता. त्याकरताच सर्वांनी मिळून निधी मागणी केली. त्याचा अल्पसंख्याक निधी हा फक्त 20 लाख रुपये मनपात येणार आहे आणि ठराव घेऊन आले 2 कोटीचा. म्हणजे वस्तुस्थिती काय आहे, जे समोरच्याला रक्कम किती येणार हेच माहीत नाही आहे. 2 कोटीचा ठराव घेतला, येणार आहे 20 लाख रुपये. जे रस्ता पहिलेच झालेला आहे त्या रस्त्याची प्रशासकीय मान्यता त्याला मंजुरात देण्यात आली. म्हणजे कारभार काय सुरू आहे हा कारभारालाच माहीत नाही आहे. ही अशी परिस्थिती आहे. फक्त ये माजल्या अशी जी सभागृह चालू आहे. तुमचं काम नाही आहे. महापालिकेने आपल्या एक उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं आहे की आपण बेघर लोकांसाठी निवारा बांधण्याचा प्रयत्न करून त्याच्यात चांगलं स्थान मिळवलेलं आहे. तर कंत्राटदाराला पैसे, हे पैसे जे आपण सन्मान्य सदस्य बोलतात, तर कृपया करून त्याच्या मागची महानगरपालिकेची भूमिका पाहिली पाहिजे. ते काम आपण निविदा काढली त्याच्या मागचं महापालिकेचं ऑब्जेक्टिव्ह काय हे पाहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये इथे काहीतरी गडबड आहे अशी भूमिका प्रशासनाची, सत्ताधारी पक्षांची आहे. ही जी धारणा आपली आहे ही 100% चुकीची आहे. आपण सुद्धा याच्यामध्ये मोठ्या मनाने या भूमिकेवर आलं पाहिजे की ज्या कोणी एजन्सीनी हे काम केलं आहे तो हे काम थांबवू शकला असता. आयुक्त महोदय त्यांनी सुद्धा म्हटलं असतं की बा निधी जसा जसा ज्या टप्प्याने येतोय त्या टप्प्याने होईल. पण आपण जी भूमिका मांडली, कंत्राटदारांनी देखील त्याला प्रोत्साहन दिलं, त्याला साथ दिली आणि ते काम पूर्ण झालं. आज जर तो निधी आपण त्याला दिला नाही तर हे उदाहरण आपल्या महापालिकेसाठी देखील चुकीचं होईल. हा काही सामान्य कंत्राटदाराचा प्रश्न नाही आहे.
त्यामुळे माझी विरोधी पक्षनेत्याला आणि इतर सन्मान्य सदस्यांना देखील विनंती आहे की कॉमन या विषयाकडे न बघता याच्या मागची पार्श्वभूमी प्रशासनाची आणि सत्ताधारी पक्षांची काय आहे हे विचार करून आपण देखील आम्हाला इथे मदत करावी, या विषयाला साथ द्यावी. धन्यवाद. नहीं, आज की सभा में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सामाजिक सभागृह के हिसाब से एक प्रस्ताव 15 कोटि का तैयार करने का ठराव मंजूर हुआ। अल्पसंख्यक निधि के लिए अकोला शहर में सब जगह पर काम करने के लिए मुस्लिम एरिया होंगी, जैन सिख सब लोगों के एरिया में काम करने के लिए एक 10-12 कोटि रुपए का प्रस्ताव तैयार करने का ठराव पास हुआ और 1 करोड़ रुपए जो एक ठेकेदार के बाकी थे बेघर निवारा निवास के, उसको देने का ठराव मंजूर हुआ और इसी प्रकार से महिला बाल कल्याण के जो प्रस्ताव थे वो भी मंजूर हो गए हैं। इस प्रकार से आज की सभा हुई है। अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी या मागणीसाठी आज वाशिममध्ये भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान हातात फलक, झेंडे आणि मागण्यांचे फलक घेऊन आंदोलकांनी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. अनुसूचित जाती आरक्षणाचं अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी वाशिममध्ये मातंग समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या हजारो समाज बांधवांनी या मोर्चात सहभाग घेतला. हातात फलक, झेंडे आणि मागण्यांचे फलक घेऊन आंदोलकांनी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. आरक्षणाचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत समानपणे पोहोचवावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी या संदर्भात निर्णय घेऊन 13% आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या होत्या. त्यानुसार हरियाणा, पंजाब, तमिळनाडू, तेलंगणा या राज्याने आरक्षण लागू करण्यात आलं. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने मातंग समाजाला आरक्षण द्यावं आणि वर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024ला संविधानाने दिलेल्या 13% आरक्षणाचं अबकडे मध्ये उपवर्गीकरण करून उपेक्षित आणि वंचित असलेल्या घटकांना न्याय दिला पाहिजे आणि तशा पद्धतीचे त्या राज्यांना सुप्रीम कोर्टाने मुभा दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांनी या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचं तरतूद करून अंमलबजावणी देखील केलेली आहे. आमची महाराष्ट्र शासनाला विनंती अशी आहे, माननीय युवाभाव असू द्या, सरकार असू द्या, की इतर राज्याच्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये उपेक्षित 100 वर्ष मागे पडलेला हा जो मातंग समाज आहे याला खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणायचा असेल, न्याय द्यायचा असेल तर या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची अंमलबजावणी तात्काळ येणाऱ्या अधिवेशनामध्ये केली पाहिजे. अशा पद्धतीची आग्रही मागणी करण्यासाठी हा संपूर्ण वाशिम जिल्ह्यातला समाज या ठिकाणी आलेला. आम्ही वंचित आहे. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला संधी मिळाली नाही. संविधानानं सांगितलेली सर्वांना समान संधी, सर्वांना समान न्याय या धर्तीवर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला संधी न मिळाल्यामुळे साधारणतः 5.5% आरक्षणाची तरतूद न्यायमूर्ती बदर समितीने देखील केलेली आहे. अमरावती गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका आरोपीला रंगेहात अटक केली. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार शहरात अवैध शस्त्राविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती की पवन उर्फ क्षितिज लोणारे हा 21 वर्षीय तरुण फैजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डेंटल कॉलेज ते वडाडी पूल रोडवर पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीसह संशयास्पदरित्या उभा आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपीची अंगझडती आणि गाडीच्या डिकीची तपासणी केली असता त्यात एक देशी कट्टा, पिस्तूल आणि 6 जिवंत काडतूस आढळून आले. आरोपीकडून एक देशी कट्टा आणि 6 जिवंत काडतुसांसह एकूण 1,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस खाक्या दाखवताच हे शस्त्र त्याने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील ढग्या चव्हाण नावाच्या इसमाकडून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी शस्त्रासह त्याचा मोबाईल आणि मोपेड गाडी असा एकूण 1,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून फैजरपुरा पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुख्य आरोपी ढग्या चव्हाण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बार्शीटाकडी येथे लाखो रुपये खर्च करून नवीन बस स्टँड बनवण्यात आले, परंतु बस स्टँडमध्ये कोणतीही गाडी जात नाही. बसस्थानक परिसराचा उपयोग क्रिकेट खेळण्यासाठीच तसेच जुगार आणि अंमली पदार्थ सेवनासाठी केला जातो. येथून माहूर, पुसद, मंगरुळपीर, दिग्रस, मानोरा, शेगाव अशा गाड्या येणे जाणे करतात. या बस स्टँडमध्ये चौकीदार नाही, त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे फावते आहे. संध्याकाळी मुले क्रिकेट खेळतात, त्यामुळे हे बस स्टँड आहे की स्टेडियम कळत नाही. शासनाने एवढा खर्च करून सुद्धा बस स्टँडमध्ये एकही गाडी जात नाही. तसेच इथे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नाही. या बस स्टँडमध्ये अनुचित घटना घडू शकते, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बस स्टँडमध्ये खुलेआम गांजा विकला जातो. दिवसभर बस स्टँडमध्ये बसून देशी दारू पितात. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून येथील सगळे धंदे बंद झाले पाहिजे. 1 जुलैपासून शाळा सुरू होत आहेत. शाळेतील मुले बस स्टँडजवळ आपापल्या गावाच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची वाट पाहतात. त्यामुळे गैरप्रकार थांबणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाचे पण काही लक्ष नाही. कोणतीही मोठी घटना घडू नये याकरिता एसटी महामंडळाने कर्मचारी नियुक्त करायला हवेत व चौकीदार तेथे राहणे गरजेचे आहे, जेणेकरून तेथील अवैध गोष्टी थांबतील. अन्न व औषध प्रशासन आणि तेल्हारा पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत अवैध गुटखा वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त केली. या कारवाईत 6,19,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि 5 लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा एकूण 11,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तेल्हारा येथील PP पाटील पेट्रोल पंप परिसरात संशयित बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात बाला जयस्वाल राहणार टुनकी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा याला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके, किशोर बोरसाटे अकोला तसेच गुप्तवार्ता विभागाचे संदीप सूर्यवंशी अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत तेल्हारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष इंगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू इंगडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश उमठ, रायटर रामेश्वर गिरी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज अन्न औषध प्रशासन अकोला यांच्या पथकाने आज तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत माळेगाव तेल्हारा रोडवर एक 4चाकी वाहन प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा वाहतूक विक्री करत असल्याचे आढळून आल्याने पाठलाग करून पकडला व मुद्देमाल आरोपीसह पोलीस स्टेशन तेल्हारा येथे आणला. सदर मुद्देमाल हा 6,19,000चा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा, पान मसाला, गुटख्याचा व गाडीची किंमत बोलेरो, महिंद्रा बोलेरो कंपनीची गाडी, किंमत 5 लाख रुपये असा एकूण साठा 11,19,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. पकडण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा कायदा व BNSच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल होत आहे. अन्न औषध प्रशासन अकोला, अन्न औषध प्रशासन अमरावती दक्षता विभाग व पोलीस स्टेशन तेल्हारा यांनी केले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. संत गजानन महाराज यांच्या पालखीचे उत्साहात झाले स्वागत. श्रींच्या दर्शनासाठी अकोलेकरांचा उत्साह शिगेला. श्रींच्या पालखीच्या दर्शनासाठी डाबकी रोड येथे भाविकांची प्रचंड गर्दी. RRC नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख यांनी घेतले मनोभावे दर्शन. महापालिका बांधकाम विभागाने महासभेत फसविले नगरसेवकांना. डॉक्टर जिशान हुसेन यांचे विजय अग्रवाल यांना दिले चॅलेंज. महापौर नगरसेविकेला का म्हणाल्या खाना खाने बुलाव. विकासांच्या मुद्द्यांवरून निलोफर खान झाल्या आक्रमक. शिवसेना नगरसेवक सागर भारुकांच्या आरोपांनी सभागृह हादरले.
काँग्रेस नगरसेवक आझाद खान यांच्या आरोपांची होईल काय चौकशी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.